ओम नमः शिवाय. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला हरतालिका या व्रताची कथा सांगणार आहे. हे व्रत विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात. तसेच अविवाहित मुली आपल्याला योग्य वर प्राप्त व्हावा या उद्देशाने करतात. या दिवशी शंकर आणि पार्वती यांचे पूजन केले जाते. असं म्हणतात, पार्वतीने हे व्रत शंकरासाठी केले होते आणि ह्याच व्रताचं फळ म्हणून पार्वतीला शंकर भगवान हे वर म्हणून प्राप्त झाले. तर आता मी तुम्हाला या व्रताची कथा सांगेन. एके दिवशी शंकर व पार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीने शंकराला विचारले, महाराज, सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणते? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा. मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर भगवान म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरतालिका व्रत हे सर्वात श्रेष्ठ व्रत आहे. ते मी तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस. ते व्रत ऐक. हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस. 64 वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली. इतक्यात तिथे नारद मुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचे कारण विचारले. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी. तो तिचा योग्य नवरा आहे. त्यांनी मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवले आहे, म्हणून मी इथं आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्याने ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तेथून विष्णूकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या बापानं ही गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागवलीस. असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं. तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा कोणताही पती करायचा नाही असा माझा निश्चय आहे. असं सांगून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे. ह्याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास. तिथं माझं लिंग पार्वती सह स्थापिलस. त्याची पूजा केलीस. तो दिवस होता भाद्रपद शुद्ध तृतीयेचा. रात्री जागरण